हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर, जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर, मंडन प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर, मंडन प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर. फेमस मंडनगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव, युवा कमिटीचा गाजतय नाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम, नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम, नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. हे वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार, वंदन करून गणरायाला खेळाडू मैदानात उतरणार, मंडनगड प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर, मंडनगड प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर, युवा क्रीडा कमिटी मंडनगड आहे वो एक नंबर. चला थँक्यू डीजे, थँक्यू डीजे सर्वांना. येस राहील सर, फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे, तरी विनंती आहे आराध्य 11 माफ करा स्वामी ग्रुपा, आपण 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. स्वामी ग्रुप आपला एक्स्ट्रा खेळाडू या, बसून घ्या. धन्यवाद आपण आल्याबद्दल. चला फलंदाज पाठवा. बघा आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे उद्घाटन सोहळा आणि या सर्व बाबी असल्या कारणानं चला युवा क्रीडा कमिटी मंडनगड आयोजित मंडनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6व आणि या 6व्या पर्वामधील पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होतीये. आणि पहिली बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. एका बाजूला सुमित बापदी आणि तेजस करावडे, त्याचबरोबरने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार सज्ज होतोय, तुषार सुतार. आणि त्याचबरोबरीनं एक नियम सर्वांनी लक्षात ठेवा, ज्या वेळेला कोणताही डिसिजन संदेहजनक असेल, म्हणजे कोणतीही जर का त्रुटी म्हणजे किंवा समस्या आली पंचांना, तर पंच रिव्ह्यू रेफर करू शकतात, कोणताही खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही. ही सर्व संघांनी गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि सुरुवात करूयात MPL बहुचर्चित आणि प्रतिष्ठित स्पर्धेला. या 2 संघांदरम्यान पहिली मॅच आराध्य 11 आणि स्वामी ग्रुपा. लेट्स प्लेचा पंचांकडून इशारा आलाय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. आमच्या अंपायरचा सुद्धा निर्णय आला, सूचना आली आहे की मॅचला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिल्या षटकाचा 9:41 पडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त लेग फ्लिक केलंय. सिंगल साठी हा फटका खेळत असताना एक धाव अर्जित केली गेली. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलाय. 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत आणि त्या मिनिटांमध्येच तुम्हाला तुमची षटकं कंप्लीट करायची आहेत.
टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू लेग स्टंपवरती पीस झाला होता. मागे यष्टरक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं. यष्टरक्षण म्हणावं लागेल केलं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू वाढवला आणि कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. चर्चा करण्यासाठी दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज तिथे जातोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असल्या कारणानं प्रोटेक्टिव्ह फील्ड जर आपण पाहिली तर ही 38 सर्कलच्या आतमध्ये जास्त आहे आणि 2 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनवरती तैनात. यावेळेला लेग फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग रिझन काढतोय चेंडू. चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. येतोय दणदणीत खणखणीत MPL चौकार. क्षेत्ररक्षण कसं लावलंय, कशा प्रकारे हवंय याची सर्व चाचपणी झाली आहे. तुर्तास हा चौकार खूप मोठा दिलासा देणार आहे. तेजस करावडेच्या बॅटमधून येणारा हा फटका आणि या हंगामामधील MPLचा पहिला चौकार. बघा हे पहिले मान सगळे या 2 संघांना जातात म्हणूनच पहिल्या 2 संघांमध्ये येणं ही सुद्धा एक मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते. लेग स्टंपवरचा चेंडू जास्तच मागे आले आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळायचा मानस, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पंचांकडे अपील जरूर केली गेली परंतु त्याचा कोणताही प्रभाव पंचांवरती नाही. MPL काय आहे, MPL किती महत्वाची आणि MPL साठी किती जणांनी किती त्याग केलाय. त्याग इन द सेन्स भरपूर जणांनी सुट्ट्या मारलेल्या आहेत. आज मॅच खातर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉफ्ट केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तो परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव. काय धावचीत झालाय का हा ना बोलता बोलता पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. बघूयात काय घडतंय. नक्की काय घडलं या दुसरी धाव घेताना पाहिलं जाईल. धगधग वाढली आहे. त्या अगोदर MPL कोणी जिंकली आहे किंवा जिंकले. फलंदाज बाद धावचीच्या रूपाने सुमित माबदी आयकॉन खेळाडू यावेळेला त्याला मैदान सोडावं लागतंय. खूप मोठी हानी झाली आहे स्वामी कृपा 11 या संघाची या धावचीतने. सुमितचं खेळपट्टीवरती राहणं खूप गरजेचं होतं. ॲटलिस्ट 2 ते 3 षटकं जर त्याने बॅटिंग केली असती मोठ्या धावा बघायला मिळाल्या असत्या, परंतु दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न भागात पडलाय. बघा त्याचं कारण आहे, तुम्ही ऑन साईडला खेळल्यानंतर ऑन साईडची बाउंड्री लाईन जर बघितली तर जवळ आहे आणि क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती आल्यानंतर तुम्हाला वाटते की बाउंड्री लाईनवरती चेंडू गेला, परंतु तो जवळ असल्या कारणाने फेकी लवकर येते आणि त्याचाच काही ना कुठेतरी नुकसान इथं झाल्याने सुमित माबदी बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ऑन साइडला लॉफ्ट केलाय. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु ओहो काय जबरदस्त कॅच, सुंदर झेल टिपलाय आणि तेजस करावडे सुद्धा मैदानाबाहेर येतोय. चर्चा नावाची आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे वो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे वो 1 नंबर. मंडणगड प्रीमियर थँक्यू डीजे. मंडणगड प्रीमियर लीग आहेच 1 नंबर आणि त्या स्पर्धेचं 1 नंबर कोण होणार ते आपण उद्या बघणार आहोत. परंतु या अगोदर कोण 1 नंबर झाले त्यांची सुद्धा चर्चा करणार आहोत. 2018 साली पहिलं पर्व झालं होतं, त्यामध्ये उर्मी 11 उमेश जाडचे संघमालक होते, त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या पर्वामध्ये विजय भागडे यांच्या टीमने म्हणजे ड्रीम 11 ओव्हल मैदानावरती झालेली ती स्पर्धा, त्याने विजेतेपद पटकावलं होतं. तिसऱ्या पर्वामध्ये बांद्रे 11 सुनीलजी बांद्रे यांच्या टीमनं विजेतेपद पटकावलं होतं. चौथ्या पर्वामध्ये सौरभ 11 सुनील गायकवाड आणि संदेश कांबळे यांच्या टीमने नारंगीच्या मैदानावरती ते पहिलं
पहिला क्रमांक पटकावला होता, विजेतेपद पटकावलं होतं. 5व्या पारामध्ये ओम साई 11 म्हणजे रोहनदादा बैकर आणि नितेशदादा गव्हाले यांच्या टीमने म्हणजे कौशिक पोस्टोरे आणि त्यांची संपूर्ण टीम खेळत होती, त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. आणि आता या 6व्या पारामध्ये सर्वांना ती उत्सुकता लाभली आहे की कोणता संघ या 6व्या पारावरती आपलं नाव कोरेल. प्रफुल्ल नवीन फलंदाज मैदानात गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाबा ह्या आहेत 6. सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे आणि 2 मिडल ऑर्डर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता झुंज देताना पाहायला मिळतील स्वामी ग्रुपाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती फलंदाज जितू, नॉन स्ट्राईक एंडला आकाश आलेत. बघा या दोघांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. प्रफुल्ल कशा प्रकारे बघा सगळ्यांना विनंती आहे आपला 12th मॅनला नावं माहीत असणं खूप गरजेची आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव येते. सुशील आहे, माफ करा. पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक खेळपट्टी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण जर का प्रॉपर बॅट कनेक्शन झालं तर चेंडू थांबत नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. चांगली फेकी येताना पाहायला मिळाली. आता खांदे थोडीशी उंच असतील आराध्य 11चे, कारण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतल्याचा जो काही निर्णय आहे तो त्यांच्यासाठी मदतगार राहिलाय. आणि लक्ष सुद्धा होतं. इतकी कोमल हवा येस कोकणामधला भास होतोय सर्वांना. स्टिअर्ड केले चेंडूला, एका धावेसाठी हा चेंडू खेळलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, जे पण आता गोलंदाजी झालेली आहे त्यामध्ये सुरुवात तर तुषारने केली होती आणि त्यानंतर हुशार पद्धतीने सुशील गोलंदाजी करतोय. खूप चांगलं षटक आतापर्यंत आलं. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट ती सुद्धा टिपली आहे. वैभवजी अब्गुल यांना विनंती आहे की आपण पॅव्हलियन मध्ये या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला कदाचित बॅटची कडा लागल्यासारखा आहे. डायरेक्ट हिट नाही. प्रयत्न चांगला होता परंतु हो जी टीम खेळते त्याच्यामध्ये स्वामी ग्रुपामध्ये आहे का वैभव अब्गुल? आपण कुठे असाल प्लीज आपल्या टीमला जॉईन करा. निलेश सह्याद्री 11 आणि गौरेश आरब 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे आणि आपण इनिंग ब्रेकमध्ये पॅव्हलियनमध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 10. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. क्षेत्ररक्षण विखुरलेला आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा वाईडीज पोझिशन मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, मिड विकेट मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये, काउ कॉर्नर मध्ये आणि त्यामुळे मोठे फटके. या वेळेला प्रॉपर कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक असून तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, MPL षटकार. फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता किती उंची गाठली आहे आणि त्यानंतर प्रॉपर कनेक्शन. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावा येताना पाहायला मिळतात. पहिला षटकार या 6व्या पर्वामधील आणि तो षटकार मारण्याचा मान जातोय आकाश धाडसेंना. युवा क्रीडा कमिटी मेंबर्स, आपण मैदानाच्या चारी बाजूने जर जिथे उपस्थित असाल, जिकडे चेंडू जातोय तर प्लीज आपण तिथून तो चेंडू आणायचा आहे. कार्यकारिणी मध्ये जे कोणी बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकाराच्या बाहेर उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण चेंडू जर बाहेर जात असेल तर तो आतमध्ये फेकायचा आहे. नेक्स्ट बॉल आकाश दारसाठी नो बॉल. नो बॉल पंचांनी दंडित केलंय. येस, ऍक्शन मध्ये थोडीशी उणीव आणि त्यामुळे
नो बॉल पंचांनी घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. गोलंदाज बदलेल. कहाणीमध्ये ट्विस्ट. जी चिरशांतता धावपलकामध्ये आपल्याला 2 षटकांपर्यंत पाहायला मिळाली ती चिरशांतता आता कुठे ना कुठेतरी भंग होताना दिसणार आहे. कारण नवीन बॉलर तुम्हाला इंट्रोड्यूस करावा लागणार आहे. त्या नवीन बॉलरला तुम्हाला आणावं लागेल. कोणता बॉलर येईल यावरती बघा. आणि जर्क बॉलिंगचा सुद्धा एक नियम आहे. तुम्ही जर का जर्क गोलंदाजी केलीत तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. त्यामुळे संघाने सुद्धा विचारपूर्वक काही डिसिजन घ्यायचे आहेत. कोणाला गोलंदाजी द्यायची कोणाला नाही. तर तास एका चेंडूनंतर उर्वरित षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सनी येतोय. सुमित काही प्रभावित करू शकले नाही. तेजस काही प्रभावित करू शकले नाही आहेत. जितेंद्र काही प्रभावित करू शकले नाही आहेत. आकाशवरती जबाबदारी आहे आणि आकाशने आता काउंटर अटॅक करायला सुरुवात केली आहे. फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रडार मध्ये होता. फुल पेस ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिले सरळ मिड विकेट सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार शानदार एमपीएल षटकार. थ्री 23 धावा धावपलकावरती. आणि ज्या वेळेला चेंडू उजष्टीच्या बाहेरचा अगदी चांगला उल्लेख संजयजी पातेरेंनी सुद्धा केला की चांगला कंट्रोल होता परंतु कंट्रोल कुठे गमावला. एक चेंडू त्याने पूर्ण कायापालट केलाय आणि तो कायापालट आकाश वागरेने आकाश धाडसेने इथे करण्यास मजबूर केलं आणि त्यामुळे 2 लगातार षटकार चोरपाने येताना पाहायला मिळाले. आतमध्ये येणारा चेंडू लक्ष्टमच्या वरून निघून चालला. जास्त शफल झाले होते. लाईनला विसरले होते चेंडूच्या आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चार चेंडूचा खेळ झाला आणि 23 धावा धावपलकावरती. तिसरं षटक. पुन्हा एकदा आतमध्ये येणारे चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. धावचीची संधी की आवा इस बार. ओहो. पंच थांबल्यात आणि तटस्थ असल्या कारणानं कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. एकदा चपळाईनं धावून पूर्ण केली गेली. सिंगल येताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तितक्या वाईट धावा नाही आहेत. तितक्या चांगल्याही नाही आहेत जितक्या असणं गरजेच्या होत्या. सकाळच्या सत्रामध्ये तरी धावा मोठ्या प्रमाणात बनणं तेवढं सोपं नसतं कारण हवा मंदावलेली असते. खेळपट्टीवरती दमटपणा असतो. आउटफील्ड थोडीशी ओलसर असते कारण धावाचा प्रभाव त्याच्यावरती कायम असतो. ज्या वेळेला तुम्ही 12-1 नंतर पुढे जाता त्यानंतर तो 5 वाजेपर्यंतचा पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात धावा बघू शकता. परंतु सकाळी सत्रामध्ये या धावा थोडासा चॅलेंज क्रिएट करणार आहेत. अखेरकार शेवटचा चेंडू इथे हाताळला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरती धावफलक थांबलंय. 3 विकेटच्या पतनानंतर स्वामी ग्रुप 11 या संघाचं. तुमच्या पाठीशी कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. बघा वेळ का वाचवणं गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे तितकासा वेळ वाचला तर तुम्ही चांगल्या मॅचेस अजून करू शकता. म्हणजे ज्या वेळेला ही स्पर्धा शेवटच्या काही क्षणांमध्ये असेल त्यावेळेला तुमच्यावरती 2 आणि 3 षटकांची मॅच करण्याची मजबुरी न येऊ यासाठी तुम्ही पहिल्या मॅचपासून तो वेळेवरती तुमचा जर का कंट्रोल असेल तर मात्र तुम्ही शेवटच्या मॅचपर्यंत 4 षटकांच्या मॅचेस खेळू शकता. सो आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अखेरकार शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऋषिकेश
निर्णायक आणि महत्वाचे 6 चेंडू. या 6 चेंडूंमध्ये काय इंटेंटने बॅटिंग केली जाते, काय इंटेंटने बॉलिंग होतीये. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत आणि वाईडचा इशारा. येस, वाईड नाही आहे बाप करा, इथे वाईड कॅन्सल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खूप मोठी जबाबदारी आकाशवरती आहे. आकाश दाडशेच्या बॅटमधून मगाचे 2 ब्लास्ट झाले, त्या प्रकारचे ब्लास्ट अपेक्षित आहेत या षटकामध्ये. काय तो 2 मोठे फटके अजून मारेल का? पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सूर गबसलाय गोलंदाजांना. त्या अगोदर मारलेले फटके कशा प्रकारे होते आणि त्या फटक्यांसाठी काय पोझिशन त्यांनी वापरली होती हे माहीत आहे. आणि त्यामुळे आता बॅकअप द लेन डिलिव्हरी हाताळली जाते. उजव्याष्टीच्या बाहेर चेंडूला ठेवलं जातंय आणि गतीमध्ये पूर्णपणे ती कमी जखडून ठेवते. आकाश लाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला क्षेत्ररक्षक असून फायदा नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय वेगानं, वाऱ्याच्या वेगानं. 1 बाउन्स, सीमारेखा पार. MPL चौकार. तुझ्या नावाचं काय तुझ्या हाताने माग वळून दे. ओहो, यावेळेला उडवलंय, लाफ केलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार. MPL षटकार. फटका, यानंतर चेंडू हवेमध्ये. योगेश कोपनाक झेल खाली, चेंडू खाली आणि इथे झेल टिपलाय. परंतु आकाशने स्वतःचं काम कंप्लीट केलं. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर जाऊया चर्चेकडे. धापलकरती धाबा 34 वरती येऊन थांबलेले आहेत आणि त्यामध्ये वैयक्तिक 25 धाबा ज्या आहेत त्या आकाशच्या आहेत. खरोखर जबरदस्त बॅटिंगचा नजारा त्याने पेश केलाय. शानदार बॅटिंग. विनायक कामनकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन विनायकच्या बॅटला लागून हा चेंडू मिडविकेट मध्ये निघून चालला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक या वाईस बार, 1 2 आणि जवळ जवळ 3 धावा कंप्लीट. विनायक बॅट घ्यायला गेला की स्ट्राईक घ्यायला गेलाय? हो, आणि इथे हा नाना म्हणता म्हणता 4थी धाव घेण्याच्या नादामध्ये सुनीलला माघारी परतावं लागते. 1 मोर विकेट डाऊन. डीजे थांबवतोय. 38 धाबा धावपलकावरती तर 37 धाबा धावपलका. त्यांनी 38चं लक्ष आता ठेवलं गेलंय. ते स्वामी कृपा 11 या संघाच्या माध्यमातून टीम आराध्य 11 या संघासमोर. वेलकम धनंजय पाटील यांचा आवाज सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात ऐकायला मिळेल. त्यानंतर आपण जाऊयात सरळ नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी निलेश सह्याद्री 11 गौरेश आरव 11 या दोन्ही संघांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. चला या दोन्ही कॅप्टन. निलेश सह्याद्री 11 आणि गौरेश आरव 11 आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
निलेश सह्याद्री 11 बघाशी सुद्धा अनाऊन्स केलंय आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही वाट बघू नका कोणाच्या बोलण्याची. प्रमुख मार्गदर्शक भिकुमामा मालप संजयजी पाथरे यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाईल. दोन कर्णधार एका बाजूला गौर छापा कॉल आलाय. रोहन फक्त निर्णय सांगायचा. रोहन खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. तर गौरेश आरव 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि ही मॅच इन ऍक्शन नंतर पाहायला मिळेल. त्या अगोदर या 38 धावांचा पाठलाग 38 धावांचा बचाव पाहणार आहोत आपण कशा प्रकारे होतोय. काय घडलं पहिल्या इनिंग मध्ये. सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले. सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली त्या जोडीने काय केलं होतं त्यामध्ये जितेंद्र आले होते. त्यांना सुद्धा जास्त काही करता आलं नव्हतं. फक्त एकच धाव त्याने केली. आकाश धाडसेची जी फलंदाजी होती ती सर्वांना भुरळ पाडणारी ठरली. 3 षटकार 1 चौकाराचा त्यामध्ये समावेश होता. त्यानंतर सुनील आले त्यांनी सुद्धा काही केलं नव्हतं. विनायक काबनकर आल्यानंतर 3 धावण्याचा मान त्यांना मिळाला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांनी दाखवली आणि अखेरकार ज्या वेळेला पहिली इनिंग संपन्न झाली त्यावेळेला 37 धावा धावपलकरते दिसल्या. 38चं लक्ष ठेवलं. गोलंदाजीमध्ये सुरुवातीचे 2 षटकं त्यामध्ये तुषार सुतार स्वतः आयकॉन खेळाडू त्यांनी आणि सुशीलनी जी गोलंदाजी केली ती खरोखर वाखणण्याजोगी होती. सुदर्शन ज्या वेळेला गोलंदाजीला आले त्यांना एक चेंडू हाताळल्यानंतर षटक सोडावं लागलं. सनी त्यानंतर आले. त्यानंतर ओव्हरऑल त्या 2 षटकामधील धावा 14 आल्या आणि ज्या वेळेला 4थ्या षटकामध्ये आलो त्यावेळेला ऋषिकेश त्याच्या षटकामध्ये 13 धावांची लयलूट होताना आपण पाहिली. या 38 धावा किती मोठ्या किती छोट्या ही चर्चा होणार आहे. काय या धावांचा पाठलाग होईल का मित्र हो. आपण मैदानात गेलेला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चर्चा करण्यासाठी आपल्याला जराही वेळ नाहीये कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की आपण मंदणगड प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये आलेलो आहोत. गेल्या 5 हंगामामध्ये आपण ज्या काही प्रकारे स्पर्धा पार पडत असताना दिसल्यात आता कुठे ना कुठेतरी ते डिसिप्लिन आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ती शिस्त आपल्यामध्ये येणं गरजेची आहे आणि आयोजन कमिटीने म्हणजे ती आयोजन कमिटी आपणा सर्वांचीच आहे त्याने दिलेली काही नियमावली आहे त्याचं आपणा सर्वांना पालन करायचं आहे आणि ते काटेकोरपणे करायचं आहे जेणेकरून ही स्पर्धा विनाविघ्न आणि एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचेल. अनेक सहकर्ते या स्पर्धेला लाभलेले आहेत. भरघोस सहकार्य आपल्या तालुक्यामधील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांकडून आपल्याला लाभलेले आहेत. त्यापैकी सर्वात मोठं योगदान खेड मंदणगड दापोली जे मतदारसंघातील आमदार सन्माननीय योगीजी कदम यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभले या स्पर्धेला. त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिकाचा चषक आहे तो यस यस लेट्स प्ले. हो पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि यष्टरक्षक आपलं बाकीचं सर्व कार्य करत असताना हो बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून गेलाय. यष्टरक्षकच्या हातामध्ये लगातार 2 निर्धाव चेंडू येत आहेत. तुषार आणि बाबेश बघा 2 गोष्टी आहेत खेळपट्टीवरती गुडलेन स्पॉट आणि तो जो काही काही गवताळ भाग आहे खेळपट्टीवरती आणि तिथून चेंडू वेगाने स्किट होतोय. मगाशी सुद्धा आपण तेच पाहिलं होतं. तुम्ही किती वेगाने चेंडू टाकताय त्यावरती त्या सर्व बाबी निर्भर आहेत.
तुर्तास एका धावेने धावपलकाची सुरुवात झाली आहे. धावपलकाचा श्रीगणेशा झाला आहे. आयकॉन वर्सेस आयकॉनच्या युद्धामध्ये तुषारवरती आतापर्यंत तरी तुषार हा सुमित मापदी तुषारवरती भारी पडला आणि स्ट्राईक रोटेट करत असताना आता भावेश याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या प्रकारे धावा जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाते, काळजी घेतली जाते. मधल्या फळीमध्ये केलेली बॅटिंग आकाशची ही पूर्णपणे कारणीभूत या मोठ्या धावपलकाला. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येता येता निसटलाय आणि तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. हो हो, पुन्हा एकदा तुषारसाठी हा चेंडू डेथ करणारा चेंडू. वेट नव्हता केला असं वाटलं होतं फुल टॉस, म्हणजे म्हणतात ना इन्व्हाइट केलं तर फटक्यासाठी, परंतु ते ऑन साईडच्या नाही, ते इन्व्हिटेशन तुम्हाला कव्हरच्या फटक्यासाठी होतं आणि त्यामुळे हा चुकीचा शॉर्ट सिलेक्शन इथे महागात निर्धाव स्वरूपाने हा चेंडू हाताळण्यास कारणीभूत ठरतात. चांगलं षटक आतापर्यंत सुमित मापदेने हाताळले. फलंदाजीमध्ये तितकीशी कमाल केली नाही, परंतु ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगला परफॉर्मन्स. लास्ट बॉल, यावेळेला स्ट्रेट डाऊन द विकेट. नो चान्स फॉर द फिल्डर. वन बाउंड चेंडू सीमारेखा पार, चौकार. बघा 2 मिनिटाचा अवधी एक दुसरे षटक चालू करण्याच्या अगोदर गेलाय. आय रिक्वेस्ट टू स्वामी कृपा 11 मित्र. हो सुमित मापदी मित्र, पहिलं षटक झालंय, दुसऱ्या ओव्हरसाठी एवढा वेळ नाही लागत. लॉफ्ट केले चेंडूला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु हा ना बोलता बोलता मिसकम्युनिकेशन. हा नाना करता करता झेल कधी सुटला कळला नाही, म्हणजे झेलच्या जवळ जाता आलं नाहीये. स्वाभाविक होतं, परंतु हा जो फटका होता त्याच्यामध्ये तितकासा
दम नव्हता, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, त्यामुळे 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार त्याने थोडंसं मोमेंटम बदललाय, शिफ्ट झालाय. 8 वरती 9 वरती धावफलक जाऊन थांबलंय. जितेंद्रला आमंत्रित करण्यात आल्याने जितेंद्रचा दुसरा चेंडू वाईटच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. 38 धावांचा बचाव शक्य आहे का? काय या 38 धावांचा पाठलाग? होईल का हे सर्व चित्र? येणारी काळबेल चांगला ऑन साइडला लाफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल दर्शक, चेंडू सी मारेगा पार, षटकार. षटकाराने धावा बूम होताना दिसत आहेत आणि दुसऱ्या षटकावरती आक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. चांगली बॅटिंग दुसऱ्या बाजूने भावेश करतायत, खूप मोठी साथ पुन्हा एकदा, परंतु यावेळेला बॅटचं प्रॉपर कनेक्शन नाही. सिंगल धाव धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलंय, वेळेवरतीच थांबवलंय. जी चूक तेजसने केली होती सुमित मापदीच्या वेळेला, ती चूक करायला तुषार कतही तयार नाहीयेत आणि त्यामुळे एकाच धावावरती समाधान मानावं लागले. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न, त्याला भेदण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा होतोय. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहेत. त्याच्यासाठी आकर्षक टी शर्ट श्री निलेश मांजरेकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग. हो हो, फेकी चांगली, फेकी आणि त्या फेकीनंतर धाव घेण्याचा जो मानस होता तो बिलकुल बदलावा लागलाय तुषारला. चांगली बॅटिंग होते, हे कनेक्शन खूप चांगलं होतं. अशा प्रकारचं कनेक्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपोआप मनोबल वाढत असतं, कॉन्फिडन्स वाढत असतो आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच येणाऱ्या इनिंगमध्ये किंवा येणाऱ्या मॅचेसमध्ये कामाला येईल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल टिपलाय आणि भावेशला मैदान सोडावं लागतंय. फर्स्ट विकेट डाऊन. मैदानाच्या दिशेने जातोय. जयराम कशा प्रकारे बॅटिंग करतात यावरती सुद्धा नजर असेल. यावेळेला विकेट पडणं ही चिंताजनक बाब आहे, कारण तितक्या चांगल्या स्थितीमध्ये धावफलक आलेलं नव्हतं की जिथून विकेट गेली तरी फरक नाही पडणार. आता हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा तो संघर्षाचा विडा उचलावा लागणार आहे. तुषारसाठी एक डिसएडव्हान्टेज आहे, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना इथं आपली चुणूक दाखवावी लागेल. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. 12-19 या इक्वेशनमध्ये मॅच जाऊन पोहोचली आहे. 19 धावा धावफलकावरती, 19ची गरज आहे. म्हणजेच काय, जो अर्धा पल्ला गाठलाय तेवढाच पल्ला आता येणाऱ्या 12 षटकामध्ये 12 चेंडूंमध्ये तुम्हाला क्लिअर करायचा आहे. कोणता गोलंदाज इथे इंट्रोड्यूस केला जाईल त्या अगोदर या स्पर्धेला लाभलेलं विशेष सहकार्य सहभागी संघात सन्मानचिन्ह सुनीलजी पोस्टरे यांच्याकडून, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आकर्षक चषक मामाभाचे 11 याच संघाकडून, बिकॉम मालप या संघाकडून, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर टी शर्ट निलेश मांजरेकर, मालिकावीर आकर्षक चषक निलेशजी बोलाडे, विशेष सहकार्य उमेशजी धाडसे, त्यानंतर अव्यांश अबोल वैराग आणि मायरा स्वप्नील शिगमन यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ चषक देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर टी शर्ट आणि बॅट राकेश साळवी मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून, मालिकावीर सायकल प्रशांत पोस्टरे आणि सुनील गोडेल यांच्याकडून, चेंडू पुरवठा योगेश वैराग आणि राजूदादा कदम यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक निमेश कोमनाग आणि विकास कांबे यांच्याकडून,
उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज होम थिएटर श्री गीतेश पवार यांच्याकडून विशेष सहकार्य आणि देणगीदार सन्मान चिन्ह श्री सुनील गायकवाड यांच्याकडून विजेता उपविजेता संघ मेडल मंगेश ठोंबरे यांच्याकडून अनिकेत राहटवल यांच्याकडून आर्थिक सहाय्य या सर्वांचं मनापासून आभार आणि सर्वाधिक मोठा आणि विशेष सहकार्य लाभलेले आमदार योगेशजी कदम यांचं सुद्धा मनापासून आभार. घेऊन चालले सरळ मैदानाच्या दिशेने जिथे 12-19 इक्वेशन आहे आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय ओमकार. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, परंतु डावखुऱ्या फलंदाजासाठी तेवढं सोपी टास्क नाहीये. मोठा फटका मारणं तितकंच सोपं नाहीये आणि इथे षटकार मारणारा जर का कोणता डावखुरा फलंदाज जर बघायला मिळाला तर त्याच्या एवढी आश्चर्यकारक बाब कोणती नसेल या स्पर्धेमधील. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईटची सांगता होते. अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होईल. क्षेत्र सजावट पुन्हा एकदा विनंती आहे यष्टांच्या मागे सुमित मापदी, आपण वेळ घेताय षटक घेण्यासाठी सुद्धा आणि फिल्डिंग लावण्यासाठी सुद्धा. हो यावेळेला उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू पंच वळतात आणि या चेंडू वाईड आहे. बघा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू जर का फलंदाजाने क्रीज सोडलेली नसेल म्हणजे जर का ऑप्शनच्या बाहेर जर आलेला असेल तर काही फॉलो करणारे चेंडू म्हणून तो तिथे वाईड दिला जात नाही. परंतु जर का ऑप्शनच्या आतमध्ये फलंदाज आहे तर मात्र त्याला वाईड लाईनच्या बाहेर जाणार प्रत्येक चेंडू वाईड मिळणार आहे. यावेळेला डोक्यावरून खेळलाय कव्हरच्या, क्षेत्ररक्षक जातोय तिथे लॉंग ऑफचा, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव येताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकीच चांगली फिल्डिंग इथे बघायला मिळाली. धावपलकरची धाबा 24 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. अजूनही 10 चेंडूंचं येणं शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. समोर तुषार सुतार याने फेकून दिलाय चेंडूला सरळ आमच्या पेवलिनच्या डोक्यावरती. MPL षटकार. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता. माझी ऑन साइड पॅक केली तरी मी समोर आणि ऑफ साइडला मोठे फटके मारू शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा वेगानं कंप्लीट. हे डेडिकेशन असणं गरजेचं असणार आहे. धावफलकाची धाबा 32-32. अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ येणं शिल्लक 8. संजयजी पातेरे आम्ही तुमच्याकडे सुद्धा येणार आहोत यासाठी की मगाच बाकी चेंडू हवेमध्ये मागे निघून गेलाय. धावचीची संधी. इथे काय घडलं, एकाचं रूपांतर 2 मध्ये. घर फिरले की घराचे वासे फिरतात ही म्हण आपण ऐकलेली आहे आणि तेच काहीसं चित्र इथं मैदानात दिसलं. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं आणि तुषार सुतार काय जबरदस्त फलंदाजी केली. आयकॉनिक खेळ मैदानात साकार करतोय. ऍज अ बॉलर म्हणून खूप चांगली कामगिरी केली होती आणि फलंदाज म्हणून वेट करून वाट लावायच्या मार्गावरती आहे ती सुद्धा समोरच्या संघाची. शफल झाले त्यानंतर शफल होत असताना ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला खेळलाय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत फील्ड केला जाईल फेकी केली जाईल तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट होतीये. 35. 6 चेंडू 3 षटकं संपलेत. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. जोपर्यंत या मॅचला पिन लागेल तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. एक सुंदरसं गीत ऐकूयात. एक क्रिकेटचा फेमस मंडणगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही राजकारण. थँक्यू डीजे. 16 धावा या षटकामध्ये आल्या आणि आता नवीन गोलंदाज विनायक कावनकर गोलंदाजीसाठी. मागे स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप क्लिअर करत व्हॉट अ शॉट. मॅच फिनिश. विजयी चौकार तुषार सुतारच्या बॅट मधून. अडवलाय का? हो क्या बात आहे. माफ करा चेंडू अडवलाय आणि एकाच रूपांतर 2 मध्ये.
यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांना विनंती आहे, आपण जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचं आहे. रोहन गोठल, आपण मैदानात त्वरित दाखल करायचा आपला संघ ज्यावेळेला ही मॅच फिनिश होईल. आता फक्त एका धावेची गरज आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का नाही, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. विजयी धाव, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम आराध्य 11 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं स्वामी ग्रुप 11 या संघाला. हार्ड लक टीम. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. आणि आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव आहे आयकॉन तुषार सुतार. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर. बॅटिंगमध्ये जी काही कमाल केली ती खरोखरच वाखाणण्याजोगे. मी विनंती करेल सचिनजी शिगवन यांना की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचं चषक जे आपण पाहताय ते मामाबाचे 11चे मालक यांच्याकडून, त्याचबरोबरीनं जे टी शर्ट आहे ते निलेश मांजरेकर यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आले आणि ते देऊन गौरव केला जातोय तुषार सुतारचा. पहिला सामना इथे संपन्न झाला आणि जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा घेऊन जाईल धनंजय पाटील यांच्याकडे.